जालना शहरापासूनच जवळ असलेल्या सामनगाव येथे असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी टाळं ठोकलंय। या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय असा आरोप करत येथील ग्रामस्थांनी हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी करत डेपोला टाळं ठोकलंय। सामनगाव हे मागील अनेक दिवसांपासून विविध आजारांना सामोरं जात असून महापालिकेचा हा घनकचरा डेपो या गोष्टीसाठी कारणीभूत आहे असे येथील ग्रामस्थांनी म्हटलंय। बोला ना। यांना 1/3/2024 ला आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीने एक निवेदन दिलं, आवाजाला जमा केलं आम्ही, पण यांनी कोणती प्रकारची दखल घेतली नाही। त्याच्या आधी एक शेतकऱ्यानं एक निवेदन दिलं की माझ्या फळबागाचं नुकसान होऊ राहिलं, तरी यांनी काही दखल घेतली नाही महानगरपालिकेने। तर आज समस्त पूर्ण गावकरी मंडळी आम्ही यांना इथं कुलूप लावलेले आहे, हे बंद केलं आहे, याची दखल ते घेतील, याला एक निवेदन देत आहे। या परिसरात सुमारे 4 ते 5 किलोमीटर मधील परिसरामध्ये पूर्णतः दुर्गंधी पसरली असून इथे उघड्यावरच कचरा जाळला जातोय। या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी नागरिक करतात। मात्र महापालिका प्रशासन याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी आज या घनकचरा डेपोला कुलूप लावून आपला विरोध दर्शवलाय। सांगा, प्रकल्प कधीपासून बंद आहे? हो, प्रकल्प 12 महिन्यापासून बंद आहे। इथं ना मशीन चालू आहे ना काहीच चालू नाही। माझा 350 झाड मोसंबीचं आहे ना 200 झाड सीताफळाचं आहे। असं पालवर येते त्याला हे होऊन गळून जातं सगळं, काढ्याच राहत्या नसते, असे नुकसान चालू आहे। मग इथं किती साधारण किती नुकसान झालं तुमचं? आता कमीत कमी माझं आता 3 वर्षापासून असंच व्हायला लागले। किती म्हणजे दरवर्षी तुमचं उत्पन्न काय होतं? म्हणजे किती पैशाचं तुम्हाला नुकसान होतं? आता कमीत कमी आता 500 झाड आहे ना, मग 500-550 झाड आहे। मोसंबीचं 350 आणि सीताफळाचं 200, लाखो रुपयाचं नुकसान। हो। काय नाव तुमचं? कांता वामन उघडे, सामनगाव।